बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या आठवड्यातून घराबाहेर कोण जाणार ह्याची उत्सुकता खूप लोक लावून बसलेले आहेत, कारण की शॉकिंग नॉमिनेशन्स जे आहेत ते यावेळेस आपल्याला बघायला मिळाले. कारण की पहिल्या आठवड्यात जे आहे ते जे नॉमिनेट झालेले होते तेच पुढच्या आठवड्यामध्ये परत कॅरी फॉरवर्ड केले आणि ते कुठे ना कुठेतरी अनफेअर होतं. कारण की जे का जरा डिझर्विंग आहे ते नॉमिनेटेड आहेत आणि नॉन डिझर्विंग जे आहेत ते घरामध्ये तिकडे सेफ खेळायचा प्रयत्न करतायत. आज आपण बोलणार आहोत फायनल वोटिंग ट्रेंडबद्दल. कोण असणार आहे सगळ्यात बॉटमला आणि कोणाचे घराबाहेर जाण्याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत ना, त्यावरच आपण चर्चा करणार आहोत. कारण की खूप शॉकिंग नावं घराच्या बाहेर जाऊ शकतात, त्याच्याबद्दलच आपण बोलतोय. चला आता मुद्द्याकडे वळूया. सगळ्यात शेवटच्या नंबरला असणार आहे रुचिता जामदार, जी की आहे 9व्या नंबरला. तिला का कमी वोट्स मिळत आहेत? कारण की तिने आणि अनुश्रीनी जे मॅटर केलं होतं. कारण की ह्या दोघी मैत्रिणी ज्या आहेत, 9 नंबरला रुचिता आहे, 8 नंबरला आहे अनुश्री माने. हिने जे राकेश बापट सोबत यांनी कांड करायचा प्रयत्न केला होता ना, ते छेडछाडीचा आरोप लावला होता, ते कुठे ना कुठे प्रेक्षकांना बिलकुल आवडलं नाहीये. संपूर्ण महाराष्ट्र ह्यांना खूप वेगवेगळ्या प्रकारचं जे काय आहे ते बोलायचा प्रयत्न करतोय, टार्गेट करतोय, ट्रोल करतोय. या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या घडतायत. त्यामुळे अनुश्री माने आणि ही जी आपली रुचिता जामदार आहे ह्या बॉटमला आहेत. आणि मित्रांनो, या दोघींना बिग बॉस घराबाहेर काढणार नाहीत हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. कारण की हे लोक जितक्या पद्धतीने रिॲक्शन देत आहेत ना, त्यामुळे जे आहे ते खूप जास्त चर्चा जी आहे ती बिग बॉस मराठी सीझन 6 ची होत आहे. आणि त्यामुळे या दोघी बिलकुल घराबाहेर जाणार नाहीयेत. छान पद्धतीने जे आहे ते ह्यांना पुढेपर्यंत घेऊन जाणार आहेत. 7व्या नंबरला शॉकिंग नाव आहे ते असणार आहे दीपाली सय्यद. कारण की दीपाली सय्यद मॅडम ज्या आहेत त्या काय होतं, त्याला एक वेगळ्या पद्धतीचा गेम जो आहे तो खेळायचा प्रयत्न करतायत. थोड्या त्या निगेटिव्ह स्वतःहून तिकडे दिसत आहेत. कारण की नाही त्या ठिकाणी ते बोलायचा प्रयत्न करतायत आणि ज्या टायमाला बोलायला पाहिजे त्या टायमाला त्या बोलत नाहीत. असं संपूर्ण महाराष्ट्राचं मत चिकडं झालेलं आहे. आणि मित्रांनो, खरंच सांगतो तुम्हाला, या आठवड्यातून घरातून बाहेर जाण्यासाठी दीपाली मॅडमचं सगळ्यात बॉटमला नाव येऊ शकतं. त्यांचे देखील जायचे चान्सेस असू शकतात. कारण की पाहिजे तसं कंटेंट जे आहे ते दीपाली मॅडम तिकडे देण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि तिकडे एकदम वेगळ्या पद्धतीचा गेम त्यांचा आहे. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट करून सांगा. दीपाली मॅडम घराबाहेर जाऊ शकतात का? चान्सेस खूप जास्त आहेत. आणि त्यानंतर नाव येतं 6व्या नंबरला, ते येतं प्रभू शेळकेचं. आता प्रभू शेळके पहिल्या आठवड्यामध्ये एकदम एंटरटेनमेंटचा डॉन काय आहे ते ठरला होता पहिल्या आठवड्यामध्ये. कारण की चहा द्या चहा या संपूर्ण गोष्टी करायचा प्रयत्न करून संपूर्ण पहिल्या आठवड्यामध्ये जे आहे ते खूप सारं स्क्रीन टाइम घ्यायचा प्रयत्न प्रभू शेळकेने केला होता. हा देखील खूप बॉटम मध्ये आहे. कारण की ज्या गोष्टीसाठी ह्याला आणलं होतं सिंपती कार्ड, ते सिंपती कार्ड ह्याला मिळत नाहीये. कारण की ह्याच्या ज्या जुन्या रील्स ज्या आहेत त्या व्हायरल झालेल्या आहेत डबल मिनिंग वाल्या. त्यामुळे ह्याला थोडासा कमी सपोर्ट जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय. आणि दुसऱ्या आठवड्यामध्ये तो आपल्याला खूप कमी जे आहे ते तिकडे बघायला मिळाला होता. आता चला त्यानंतर जे आहेत त्या 5व्या नंबरला आहेत राधा पाटील. आता राधा पाटीलला वोट्स का जास्त मिळायला लागले तुम्हाला सांगतो. सागर कारंडे आणि तिचं जे काही घरामध्ये जुगलबंदी चालू आहे ना, ते सुपारी घेणं झालं किंवा मी तुमच्याकडे डान्स करायला येते, हे खूप पद्धतीने जे छान जी आहे ती गोष्ट आपल्याला बघायला मिळते. राधा पाटील आता हळूहळू खुलायला लागलेली आहे आणि ती देखील घरामध्ये जे आहे ते काही ना काहीतरी मसाला देऊ शकते, भांडण तंटा जे आहे ती करू शकते. अशा पद्धतीने जे आहे ते 5व्या नंबरला राधा पाटील आपल्याला बघायला मिळते. प्लस तिने तिच्या बॉयफ्रेंड बद्दल देखील तिकडे एक गोष्ट समोर आणायचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टीमुळे देखील लोक आता खूप जास्त उत्सुकतेने ही गोष्ट बघण्यासाठी एक्साइटेड आहेत की बाबा नेमका हिचा बॉयफ्रेंड कोण आहे. त्यामुळे ही राज्य करते 5व्या नंबरला. आता इथून पुढे जे आहे ते टॉपचे लोक जे आहेत ते सुरू होतात. कारण की 4 नंबरला असणार आहेत आपले सागर कारंडे. सागर कारंडे जे आहेत ना, ते अतिशय उत्तम पद्धतीने जे आहे ते तिकडे बोलायचा प्रयत्न करतात, थोडेफार ऍक्टिंग करतात. जसं राधा पाटीलच्या वेळेस सांगितलं तुम्हाला, ह्यांचं जे राधा पाटील आणि करण नाही, आपले जे सागर आहेत त्यांची थोडी जुगलबंदी चालू असते, ती देखील बघायला खूप लोकांना जे आहे ते आवडत आहे. आणि मला तर पर्सनली असं वाटतंय की सागर कारंडे आणि ही जी राधा आहे यांची जोडीत पुढे जाऊन खूप जास्त एंटरटेन जे आहे ते महाराष्ट्राला करू शकते. आणि नंतर जे आहे 3ऱ्या नंबरला राज्य करतोय तो म्हणजे करण सोनावणे. त्याची ऑडियन्स ऍक्च्युअली खूप ऍक्टिव्ह आहे. आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो, करणला जे आहे ते गेम हलका ना फुलका कळालेला आहे. तो प्रॉपरली इंडिव्हिज्युअली दोन्ही ग्रुपकडून सांभाळून कोणाला समजवायचा प्रयत्न करून जे आहे तिकडे खेळायचा प्रयत्न करतोय. आणि तो देखील टॉपचा कंटेंटर आहे. येत्या काळात आपल्याला बघायला मिळू शकतं की तो आपल्याला खूप पुढे पुढे जे आहे ते जाताना दिसणार आहे. आणि हा टॉप 5 टॉप 6 पर्यंत जाण्याचे याचे चान्सेस आहेत. याला सपोर्ट पण खूप आहे आणि गेम पण खूप सुंदर खेळायचा प्रयत्न हा करत आहे. त्यानंतर 2ऱ्या नंबरला येतात आपले रोशन भजनकर. कारण की प्राजक्ता शुक्रेने जे आहे ते ह्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला. कॅप्टन्सीच्या जे काही राशन टास्क होतं त्यामधून बाहेर काढायचा प्रयत्न केला. थोडीशी जी आहे ती सिंपती आपल्या रोशन भाऊला मिळायचा तिकडे प्रयत्न झाला. त्यामुळे 2 नंबरला राज्य करतोय रोशन भजनकर. त्याचा
कंटेंट देखील या आठवड्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं, त्यामुळे हे जे चान्सेस बिलकुल नाहीच्या बरोबर आहेत. हा घराबाहेर जाणारा नाही. आणि 1 नंबरला राज्य करते दिव्य शिंदे सरकार. दिव्या शिंदे सरकारला इतका जास्त सपोर्ट आहे ना, इतका जास्त सपोर्ट आहे, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. ती थोडीफार निगेटिव्ह दिसते, पॉझिटिव्ह दिसते, म्हणजे ती मल्टीपर्पज जे आहे ती दिसायचा प्रयत्न तिकडे करते. तिचा आणि ओमकारचा देखील एक बॉन्ड जो आहे तो तिकडे आपल्याला बघायला मिळत आहे आणि तो देखील बघणं खूप इंटरेस्टिंग राहणार आहे की पुढे जाऊन त्या बॉन्डचं कशा पद्धतीमध्ये जे आहे ते तिकडे ट्रान्सफॉर्म होते. तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आतापर्यंत तुम्हाला सांगतो की घरातून बाहेर जाण्यासाठी कुठल्या लोकांचे जास्त चान्सेस आहेत, तर माझ्या पद्धतीने आणि मला जे वाटते ज्या गोष्टी घरामध्ये घडत आहेत त्यामध्ये प्रभू आणि ज्या दीपाली मॅडम आहेत ह्यांना घराबाहेर काढू शकतात बिग बॉसचे मेकर्स. कारण की ज्या गोष्टीसाठी त्यांना आणलं होतं की जी काही रिस्पॉन्स जो आहे पब्लिकचा त्यांच्याबद्दल मिळत नाही आहे, ना ह्यांची प्रॉपर चर्चा होत आहे बाहेर, ना काही होत आहे. त्यामुळे प्रभू आणि दीपाली मॅडम ज्या आहेत त्या घराबाहेर जाऊ शकतात. तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा कोण जाऊ शकतं. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.